तारा न्यूज प्रस्तुत जनता माझ्या पाठीशी। या कार्यक्रमांतर्गत आम्ही साधणार आहोत विशेष संवाद विद्यमान आमदारांशी आणि जाणून घेणार आहोत 2019 ते 2024 पर्यंतच्या कालावधीतील त्यांच्या कार्याचा एकंदरीत आढावा। तर तुम्ही तयार आहात ना? आम्ही येतोय तुमच्या भेटीला जनता माझ्या पाठीशी या कार्यक्रमामध्ये फक्त तारा न्यूजवर। दोन 2019 पूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो। त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला काम करायला सांगितलेलं, ह्या मतदारसंघामध्ये काम करायला सांगितलेलं होतं, त्याप्रमाणे मी काम करत होतो। पण ऐन टायमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथली जागा सोडली आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला तिकीट मिळू शकलं नाही। शिरोळ तालुका हे एकमेव तालुका आहे सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकरांनी पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट निर्माण केली, लका आठवटीने जयसिंगपूर इंडस्ट्रियल इस्टेट उभा केली, शाहू इंडस्ट्रियल इस्टेट आहे। अशा सहकारी तत्वावर उद्योग उभारायसाठी म्हणून इंडस्ट्रियल इस्टेट निर्माण झाल्या। त्या परिसरामध्ये उद्योग उभारता येईल का आणि उद्योगाला प्राधान्य आणि आरोग्याला प्राधान्य ही भूमिका ठेवून आम्ही ही निवडणूक 2019ची लढण्याचा प्रयत्न केला। मुळात आमचे DNA जो आहे तो संघर्षाचा DNA असल्यामुळे त्या सगळ्या संघर्षाच्या काळानं जाऊन आपण विकासाचं काम करत राहणं, कोणावर आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा आपण कसं चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो, आपण काय केलं आहे आणि काय करू शकतो आणि काय करणार आहे हे आपण लोकांच्यापर्यंत घेऊन जाणं आणि निश्चितपणे आपण असं जर घेऊन गेलो तर लोकही आपल्याला स्वीकारतात। नमस्कार, तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलेलो आहोत शिरोळच्या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर सर यांच्याकडे। तर सर, तारा न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करतो। नमस्कार। तर तारा न्यूजच्या सर्व दर्शकांना सांगायचं आहे की तारा न्यूज प्रस्तुत जनता माझ्या पाठीशी या कार्यक्रमांतर्गत आज आपण शिरोळमधल्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार जे आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर सर यांच्याकडे आलेलो आहोत आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज आपण त्यांच्यासोबत काही बातचीत करणार आहोत। तर सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की 2019 मध्ये आपण आमदार म्हणून निवडून आलात आणि 2019 ते 24 मधल्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्याकडून समाधानकारक या मतदारसंघातून प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। सो याबद्दल तुम्ही काय सांगाल की जेणेकरून तुम्ही कोणत्या पद्धतीचे प्रमुख प्रश्न मार्गी लावलेले आहेत? 2019 पूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो। त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला काम करायला सांगितलेलं, ह्या मतदारसंघामध्ये काम करायला सांगितलेलं होतं, त्याप्रमाणे मी काम करत होतो। पण ऐन टायमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथली जागा सोडली आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला तिकीट मिळू शकलं नाही। त्यामुळे मी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय तालुक्यातल्या जनतेचा ज्यावेळेला मेळावा झाला त्यावेळेला तालुक्यातल्या जनतेनं मला सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवायची आहे। त्या आणि लोकांच्या आग्रहास्तव आणि लोकांच्या आदेशावरनं मी अपक्ष म्हणून ह्या तालुक्याची निवडणूक 2019ला लढवण्याचा प्रयत्न केला। निवडणूक लढवण्याच्या पाठीमागचा आम्ही ज्यावेळेला 2019ला निवडणूक अपक्ष म्हणून लढवली त्यावेळेला आम्ही एक मॅनिफेस्टो दिलेला होता की एकंदरीत सर्वाधिक प्रश्न ह्या तालुक्यामध्ये, हा तालुका तसा देशभक्त रत्नापण्णा कुंभार असतील, कैलासवासी सारे पाटील साहेब असतील, कैलासवासी दत्ताजीराव कदम असतील, माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब माने असतील, दिनकरराव यादव असतील, ह्या सगळ्या शामराव पाटील यड्रावकर असतील, ह्या सगळ्या लोकांनी ह्या तालुक्यामध्ये हरित क्रांती घडवली आणि त्याचा परिणाम म्हणून हा सगळा बागायत, विशेषतः हे 4-5 गावं सोडली तर सगळा तालुका हा सगळा बागायत तालुका आहे। आणि त्यामुळं इथल्या ह्या तालुक्यातले जे प्रश्न आहेत ते सर्वाधिक प्रश्न आरोग्याच्या दृष्टीनं, कारण भाजीपाल्याचं उत्पादन जास्त आहे, कॅन्सरचं प्रमाणसुद्धा काही कमी अधिक प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं हवा केली जाते त्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट नसले तरीसुद्धा कॅन्सरचे पेशंटसुद्धा ह्या तालुक्यामध्ये आहेत। वेगवेगळे आजार आणि महापुराचा सातत्यानं होणारा फटका, ह्यामुळं आरोग्याच्या सुविधा कशा पद्धतीनं बळकट करता येतील आणि विशेषतः शेती आता ही कमी होत जशा
पिढी पुढच्या पिढ्या वाढत जातील त्या पद्धतीनं शेतीच्या वाटण्या होत झाल्या. त्यामुळं शेती ही आता कमी कमी होत झाल्या. त्यामुळं घरातल्या एका माणसानं तरी उद्योगाकडे वळलं पाहिजे, रोजगाराकडे वळलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातनं ह्या परिसरामध्ये उद्योग उभारता येईल का आणि उद्योगाला प्राधान्य आणि आरोग्याला प्राधान्य ही भूमिका ठेवून आम्ही ही निवडणूक 2019ची लढण्याचा प्रयत्न केला. आणि बऱ्याच अंशी आम्हाला ह्या गेल्या 5 वर्ष 4.5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं यश त्यामध्ये आलं. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या तालुक्यामध्ये ज्या सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था होती ती जवळपास 60 ते 70 खाटापर्यंतची व्यवस्था आमच्या ह्या तालुक्यामध्ये होती. आज जवळपास आम्ही ग्रामीण रुग्णालय आता एक आम्ही उदगावला चालू करतो आहे. जवळपास 30 खाटाचं आता ते आहे. त्याचं आता श्रेणीवर्धन करून आपण ते 100 खाटापर्यंत आता उदगावचं आपण रुग्णालय नेतो आहे. आता दत्तवाडमध्ये ग्रामीण रुग्णालय आपलं जुनं होतं, त्याची इमारतीची अवस्था एवढी जीर्ण झालेली होती. त्याला जवळपास आता आपण 13 कोटी रुपये त्याला आता लावलेलं आहे. त्याचं काम आता ह्या आठवड्यामध्ये त्याचं कामसुद्धा चालू होईल. टेंडर प्रोसिजर त्याची पूर्ण झाल्या. तीसुद्धा इमारत अतिशय चांगल्या पद्धतीची दिमागदार पद्धतीनं आणि सगळ्या इक्विपमेंटसहित आपण त्याची सुधारणा करतो आहे. आणि अशा सगळ्या सुधारणा करत असताना अनेक दिवसांच्यापासून शशिकला सॅनिटोरियम हे क्षयरोगांसाठी म्हणूनचं हॉस्पिटल हे पूर्वीच्या काळामध्ये आमच्या ह्या शिरोळ तालुक्यामध्ये होतं. आणि नंतरच्या काळामध्ये क्षयरोगाचे कसं प्रमाण कमी कमी होत जाईल त्याप्रमाणे त्या जवळपास एक 50 ते 60 एकर जागा ही आरोग्य विभागाची तिथं पडून होती आणि त्याच्यावर वेगवेगळी अतिक्रमणं होत होती. हे सगळं हे करून आपण आता शशिकला क्षयरोगाचं सगळ्या इमारतीचं सगळ्या नूतनीकरण करतो आहे. त्याचबरोबर तिथं राज्यातलं जवळपास मेंटल हॉस्पिटल ही आता ह्या गेल्या 5 वर्षामध्ये 2 मेंटल हॉस्पिटल आपण एक जालन्याला आणि एक जयसिंगपूरला हे 2 मेंटल हॉस्पिटल आपण ह्या ठिकाणी करतो आहे. आणि हे मेंटल हॉस्पिटल आपण आता देशातलं सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात आधुनिक मेंटल हॉस्पिटल हे आता बेंगलोरचं झालेलं आहे अलीकडच्या काळामधलं. आणि त्याच्या धर्तीवरून त्याच्या त्रुटी गेले आता 2-3 वेळा आमचे आर्किटेक्ट जाऊन आले, राज्याचे सगळे आरोग्य विभागाचे सगळे सचिव जाऊन आले. त्यातल्या ज्या राहिलेल्या त्रुटी आहेत ते सगळ्या काढून एक चांगल्या पद्धतीचं मेंटल हॉस्पिटल जवळपास 470 बेडचं मेंटल हॉस्पिटल आपण ह्या परिसरामध्ये उभा करतो आहे. त्याच्याबरोबर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 100 बेडचं उभा करतो आहे. म्हणजे एक मेडिकल हब ह्या तालुक्यामध्ये निर्माण करायचं काम. आणि जवळपास 900 बेड 1000 बेड 900 ते 1000 बेड या सगळ्या तालुक्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं निर्माण करायचा प्रयत्न आपण ह्या गेल्या 4-4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर औद्योगिकदृष्ट्या सगळ्या तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर राज्य शासनाचे MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं काही उद्योगासाठी म्हणून आपल्या जागा डेव्हलप केलेल्या आहेत. पण हे शिरोळ तालुका हे एकमेव तालुका आहे. सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकरांनी पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट निर्माण केली. लका किंवाटीने जयसिंगपूर इंडस्ट्रियल इस्टेट उभा केली. शाहू इंडस्ट्रियल इस्टेट आहे. अशा सहकारी तत्वावर उद्योग उभारायसाठी म्हणून इंडस्ट्रियल इस्टेट निर्माण झाल्या. पण शासनाची अशी कुठलीही यंत्रणा गेली अनेक वर्षे ह्या तालुक्यामध्ये झालेली नव्हती. म्हणून आपण MIDCचा प्रस्ताव आपण राज्य शासनाला दिला आणि राज्य शासनानं आपल्याला आकिवाट आणि टाकळी ह्याच्या गायरानामध्ये आपल्याला MIDC मंजूर केली. त्याचंसुद्धा आता MIDCचे पैसे आपले तयार आहेत. ते आपण आता राज्य शासनाकडे MIDC जे शासनाकडे कलेक्टरांच्याकडे ती पैसे भरल्यानंतर ती जागा आपल्याला 8-15 दिवसामध्ये मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर MIDCचं कामसुद्धा वेगानं चालू होईल. म्हणजे आरोग्य आणि रोजगार या 2 बरोबर शारपडीचा सुद्धा विषय आमच्या तालुक्यामध्ये जवळपास 20,000 एकर क्षेत्र ही शारपडीखाली आहे. आणि शारपड झाल्यामुळं ती 20,000 एकर जमीन ही नापीक होते. आणि ही नापीक होते. आज आपण बघितलं की राज्य शासन असेल केंद्र शासन असेल एका बाजूला सिंचनासाठी कोट्यावधी रुपये आज ते खर्च करते. पण हे सगळ्या शारपड जमिनीला आज नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर एकरी 1,00,000-1.5 लाखामध्ये जर 1 एकर क्षेत्र जर परत पिकाखाली येत असेल आणि जवळपास त्यातनं 60 ते 70 टन आता ऊस हा त्यातनं परत निघू शकतो. आणि 60 ते 70 टन जरी ऊस निघाला तरी सुद्धा 150 म्हणजे 1,00,000-1.5 लाखापर्यंतचं उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळू शकते. म्हणजे एकदा 1,00,000 ते 1.25 लाख रुपये जर खर्च केले तर परत त्याला वर्षाला 1.5 लाखाचं उत्पन्न मिळू शकते. हे धोरण आम्ही शासनाला पटवून दिलं. आणि शासनाला शारपडसाठी जसं आपण पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवायसाठी आपण जसा प्रयत्न करतोय तसं शेतकऱ्यांच्या रानामधलं झालेलं अतिरिक्त पाणी हे कसं परत नदीला सोडता येईल
ह्यासाठी आपण पहिल्यांदा राज्य शासनाने ही स्कीम केली आणि त्याचे पहिले पायलट प्रोजेक्ट हे 7 गावं ह्या शिरोळ तालुक्यातली घेतली. आज जवळपास 34 गावांचा सर्वे आपला पूर्ण झाला आहे. त्यातली 7 गावं पायलट प्रोजेक्ट म्हणून आता केले, त्याचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. अशी एकंदरीत तालुक्याच्या ज्या गरजा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, ह्या सगळ्या गरजा भागवण्याचा प्रयत्न केला. विशेषतः जयसिंगपूर शहर असेल, शिरोळ शहर असेल, कुरुंदवाड शहर असेल, इथल्या सुद्धा जे बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज आपण बघतोय सगळ्यांचा ओढा ग्रामीण भागातनं एका बाजूला शहरी भागाकडे जाते. मग ग्रामीण भागातली आपली जी छोटी छोटी शहर आहेत, या छोट्या शहरामध्ये आपण ज्या मोठ्या शहरात जे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा आपण ह्या छोट्या नगरपालिकेमध्ये का देऊ शकत नाही? ब वर्ग क वर्ग नगरपालिका असणार. त्यासाठी म्हणून आता आम्ही वेगवेगळे धोरणं घेतले. मग ते स्विमिंग टँकच्या माध्यमातून असेल, नाट्यगृह चांगल्या पद्धतीचं उभा करण्याचा प्रयत्न केला. आरोग्याच्या दृष्टीनं अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना आता जयसिंगपूरची मंजूर झाली, त्याचं काम कालच या अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेचं काम झालं. शिरोळच्या अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना आपण फायनल टप्प्यात आणल्या. येणाऱ्या 8-15 दिवसात त्याचं सुद्धा काम म्हणजे त्याची मंजुरी मिळेल, ते सुद्धा फायनल टप्प्यात काम येईल. इथे शिरोळचा पाणी पुरवठा आपण चालू केला. बाकीचं जे सुशोभित कुरुंदवाड हे शिरोळ शहराला जे तलाव होता आपला, त्या तलावाचं सुद्धा सुशोभीकरण, कारण जे ह्या तालुक्यामध्ये श्री दत्त देवस्थान असेल किंवा कोपेश्वर देवस्थान खिद्रापूरचं असेल, अनेक पर्यटक आणि तीर्थयात्री हे ह्या सगळ्या ह्या परिसरामध्ये येत असतात आणि त्याला कुठेतरी रस्त्याच्या मध्ये विरंगुळा असावा ह्या दृष्टीनं ते सुद्धा आपण डेव्हलप केलं. अतिशय 5-5.5 कोटी रुपये आपण तिथं लावण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या अशा अनेक डेव्हलपमेंट जे आहेत म्हणजे सर्वांगाने ज्या तालुक्याचा विकास करता येईल तो करण्याचा प्रयत्न, विशेषतः गावातले सगळे कनेक्टिव्हिटी जे तालुक्यातले जे रस्ते आहेत त्या रस्त्याची सर्व रस्ते हे रुंदीकरणासकट आपण आता सगळे घेतलेले आहेत आणि जवळपास तालुक्यातले सगळेच रस्ते आता पूर्ण आपण सगळे डांबरीकरण करतोय. येणाऱ्या काळामध्ये जयसिंगपूर शहर असेल, कुरुंदवाड शहर असेल किंवा शिरोळ शहर असेल, ही अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना तिन्हीची गेल्या अनेक दिवसांच्यापासून कुरुंदवाडचा पाणी पुरवठा योजनेच्या अनेक तक्रारीमुळे ती बंद पडलेली होती. त्याला सुद्धा आपण आता नवीन प्रस्ताव करून ते कुरुंदवाडचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक जे प्रश्न आहेत ह्या सगळ्या सुविधा ह्या आपल्या लोकांना मिळायला पाहिजेत, ही भूमिका ठेवून काम करण्याचा प्रयत्न आपण करण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या सगळ्या योजनातून रोजगार पण उपलब्ध होणार आहे, योजना पण नवनवीन तयार होणार आहे आणि उद्योगांना सुद्धा संधी मिळणार आहे मोठ्या प्रमाणात, असं म्हणायला काही हरकत नाही. जसं म्हणतात की शिरोळ तालुक्यातलं वातावरण जेवढं हिरवगार तेवढं राजकारण पण तेवढंच दमदार आहे. मग एवढं सगळ्या योजना आणत असताना, त्या मंजूर करत असताना, त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना, त्या प्रत्यक्षात उतरवत असताना कोणकोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आपल्याला? राजकारण समाजकारण करत असताना असे प्रत्येक आव्हानाला तोंड देणं ही पर्यायाने ही येतच असतं. पण ह्या पर्यायाला ह्या सगळ्या आव्हानाला सामोरं जाणं आणि ती पूर्ण करणं ही उद्दिष्ट कैलासवासी शामराव पाटलांनी संघर्षाची मुळात आमचे DNA जो आहे तो संघर्षाचा DNA असल्यामुळं हे सगळ्या संघर्षाच्या काळानं जाऊन आपण विकासाचं काम करत राहणं, कोणावर आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा आपण कसं चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो, आपण काय केलं आहे आणि काय करू शकतो आणि काय करणार आहे हे आपण लोकांच्यापर्यंत घेऊन जाणं आणि निश्चितपणे आपण असं जर घेऊन गेलो तर लोकही आपल्याला स्वीकारतात. खरं तर कोल्हापूरचा विषय जर सांगायचा झाला तर बऱ्याच पद्धतीनं कोल्हापूरचा उल्लेख केला जातो. तसं शिरोळ तालुक्याचा उल्लेख हरित क्रांती असेल, भाजीपाला असेल ह्या पद्धतीनं केला जातो. पण विशेषतः तरुणांचा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी काय आपल्या संकल्पनेत आहे का, आपण ते पुढे राबवणार आहोत? तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं, रिकाम्या हाताला काम उपलब्ध करून देणं, त्यांना चांगल्या पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा ह्या निर्माण करून देणं ही खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळं आता आपण KG पासून PG पर्यंत सगळ्या आपण मग आता A ग्रुप असेल, इंजिनिअरिंग ग्रुप असेल, मेडिकल B ग्रुपमध्ये सुद्धा आपण ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट त्याची करतोय. येणाऱ्या काळामध्ये मेडिकल कॉलेज ह्या तालुक्यामध्ये उभा राहावं ही सुद्धा संकल्पना ठेवून आपण काम करतोय. अशा अनेक जिथं जिथं तरुणांना रोजगार मिळेल, तरुणांना काम मिळेल ह्या पद्धतीनं एखादा तरुण जे उद्योग, पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट जवळपास 300 एकराची इंडस्ट्रियल इस्टेट आहे. ह्या 300 एकराच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आज जवळपास 300 उद्योजक आज तिथं प्रत्यक्षात उद्योग करत आहेत. हे उद्योग करणाऱ्या ह्या 300 लोकांच्यातलं जवळपास 200 लोक
ही सामान्य शेतकऱ्यांची मुलं जी सुशिक्षित होऊन जी आलेली आहेत त्या त्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आज खऱ्या अर्थानं तिथे छोटे मोठे उद्योग उभा केलेत. हेच खऱ्या अर्थानं हे सगळ्या हे जो यश आहे असं म्हटलं तर फारसं वावगं होणार. तर सर, शिरोळ तालुका हा खरं तर 2019 असेल, 2021 असेल आणि याही वर्षी थोड्या प्रमाणात पुराचं संकट या तालुक्यासाठी काय वेगळं नाही आहे. तर 19 असेल म्हणजे ज्यावेळी तुमची कारकीर्द सुरू झाली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 2019, 21 आणि यावर्षी तुम्ही कशा पद्धतीनं या संकटासाठी उपाययोजना केल्यात? शिरोळ तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर 400 मिलीमीटर, 700 मिलीमीटर, 400 ते 700, 750, 800 मिलीमीटरच्या आत पाऊस हा सरासरी वार्षिक पावसाचं पर्जन्यमान या शिरोळ तालुक्यामध्ये आहे. जरी पर्जन्यमान आमच्याकडे जरी कमी असलं तरीसुद्धा 4 नद्याचं वरदान ह्या शिरोळ तालुक्याला लाभलेलं आहे. कृष्णा आहे, वारणा आहे, पंचगंगा आहे आणि दूधगंगा आहे. ह्या 4 नद्या आमच्या तालुक्यामुळं असल्यामुळं ह्याचा जसा आम्हाला फायदा, जसं आम्ही हरित क्रांती आमच्या तालुक्यामध्ये झाली म्हणतो तसं आम्हाला महापुराचा सुद्धा धोका कमी अधिक प्रमाणामध्ये जास्त आमच्या तालुक्याला हा भोगावा लागतो. ह्या सगळ्या परिस्थितीतनं 2005 असेल, 2006 असेल, 2019 असेल, 2021 असेल, ह्या सगळ्या प्रकरणातनं सातत्यानं जे आपलं महापुराचा फटका बसला. त्यासाठी म्हणून ज्यावेळा मी पहिल्यांदा 2019च्या डिसेंबरमध्ये मी आमदारपदाची आमदारपद माझ्याकडे आलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही कर्नाटक सरकारबरोबर, मग ते सरकार कुठल्याही पक्षाचं असलं तरीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचं समन्वय ठेवायचा आपण प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं विनंती करून आपल्या राज्याच्या पाटबंधारे विभाग आणि कर्नाटक राज्याचं पाटबंधारे विभाग यांच्यावर समन्वय ठेवला. आणि त्या काळामध्ये पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये जयंत पाटील ही जलसंपदा मंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये होती, तिकडच्या बाजूला रमेश जारकिहोळी साहेब होते आणि ही दोघंही सीमे भागातले असल्यामुळं त्याचा आम्हाला अधिक फायदा झाला. आणि एकंदरीत माझे संबंध पहिल्यापासून कर्नाटकच्या जारकिहोळी साहेबांच्याबरोबर असल्यामुळं त्याचा फायदा अधिक होऊन दोन्ही राज्यस्तरावर त्यांची एक बैठक झाली आणि त्या काळामध्ये मी मंत्री असल्यामुळं मला अधिक त्याला ते समन्वय घडवण्यात मला त्याला संधी मिळाली. आणि त्या समन्वयाचा फायदा ही गेली 4-4.5 वर्ष, आता ही परवाचा सुद्धा महापूर एकंदरीत नियंत्रण ठेवणं आणि एकंदरीत डिस्चार्ज जो आमच्याकडनं जातोय, आमच्याकडचा डिस्चार्ज आणि आलमट्टीचा डिस्चार्ज ह्याच्यावर बॅलन्स ठेवण्याचं काम हे सातत्यानं करायसाठी म्हणून संधी मिळाली. आणि त्या पद्धतीनं कर्नाटक सरकारचं बी सहकार्य लाभलं आणि आमच्या सगळ्या पाटबंधारे विभागाच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय ठेवलं. आजसुद्धा आमचा एक अधिकारी महाराष्ट्र शासनाचा हा कर्नाटकमध्ये कर्नाटक आहे आणि कर्नाटकचा एक अधिकारी आपल्याकडं, अशा पद्धतीचे एकंदरीत आपला डिस्चार्ज किती राहतो, काय राहतो आणि हे पुढं म्हणजे कर्नाटकाला सुद्धा धोका होता कामा नये आणि राज्याला महाराष्ट्राला सुद्धा यात समन्वय राहावा ह्या दृष्टीनं अतिशय चांगले प्रयत्न झाले. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला ज्यावेळा 2005 असेल, 2019ला जो महापुराचा 2019ला त्यावेळा मी लोकप्रतिनिधी नव्हतो, पण त्यावेळा जे आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या अडचणी भविष्यकाळामध्ये आपल्याला त्या कमी झाल्या. हे करत असताना कायमस्वरूपी हा महापुराच्या या परिस्थितीवर तोडगा निघावा ह्यासाठी म्हणून केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं ह्या सगळा ही जे महापुराच्या काळातलं जे अतिरिक्त पाणी आहे हे सगळं दुष्काळी भागाकडं वळवण्यासाठी म्हणून जी योजना केली आहे त्याला एशियन बँकेची सुद्धा परवानगी त्याला हे कर्ज उपलब्ध करून घेतलेलं आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जर यश आलं तर ह्या येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ही कायमस्वरूपी हा महापुराचा तोडगा निघू शकेल. दुसरा एक भाग आहे की ह्यांचं जर पुनर्वसन ह्या लोकांचं करायचं असेल तर आमच्या तालुक्यामध्ये पुनर्वसनाची एक अडचण आहे की आमचा हा भाग सगळा बागायत आहे. बऱ्याचशाच गावात ज्या गावामध्ये महापूर येतो त्या गावामध्ये गायरान शिल्लक नाही किंवा तिथं माळ जमीन ही आमच्याकडं नाही आहे. मग जर एखादा कुटवाडचा असेल, कनवाडचा असेल, त्या माणसाला जर विस्थापित करायचं झालं तर त्याला एकतर आगरला आणलं पाहिजे किंवा अशा कुठंतरी माळावर आणलं पाहिजे. त्याचं डिस्टन्स, त्या गावापासूनचा डिस्टन्स जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर, 8 किलोमीटर हा डिस्टन्स राहतो. कोणाची अर्धा एकर जमीन आहे, कोणाची 10 गुंठे जमीन आहे, कोणाची 1 एकर जमीन आहे. 1 एकर शेती करायला तो माणूस इथनं तिथं जाणं हे शक्य नाही. त्यामुळं त्याला आणि आपल्या राज्य शासनाची एक अट आहे की तिकडचं जर विस्थापित करायचं असेल, ज्यावेळा इकडं आम्ही जागा उपलब्ध करून देतो त्यावेळेला तिकडं ती जागा तो सोडू त्यानं सोडली पाहिजे, राज्य शासनाला दिली पाहिजे. त्यामुळं ती होऊ शकत नाही. त्यामुळं विस्थापिताचं काम थांबलं. त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही असा काढला
की तात्पुरतं जे आहे त्याची व्यवस्था जी करायला पाहिजे, त्यासाठी म्हणून आम्ही आता 7 ठिकाणी आपण एक कम्युनिटी हॉल टाईप हॉल बांधतोय. बरोबर. त्याला सगळ्या टॉयलेटच्या ह्याला सुविधा, लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेटच्या सगळ्या सुविधा आपण 20-20 त्याला टॉयलेटच्या सुविधा करतोय. तिथंच त्या इथंमध्ये किचन एक त्याला सेपरेट करतोय. किचन सेपरेट करून त्याला जनावरंसुद्धा ही त्यांच्या जवळच असली पाहिजेत, त्यासाठी म्हणून जनावरांचं सेपरेट शेड करतोय. आणि ह्या सगळ्या टोटल एरियाला आपण कंपाऊंड करतोय. कारण एकंदरीत प्रत्येक गावातली साधारण विस्थापित होणाऱ्यांची आकडेवारी आपल्याकडे असल्यामुळं तेवढ्या लोकांना ज्या त्या शेल्टरमध्ये तिथं त्याची व्यवस्था व्हावी, की जेणेकरून इकडचा माणूस जर त्या कोपऱ्याला जर नेऊन माणूस ठेवायचा म्हटला तर अनेक अडचणी निर्माण होतात. ज्या त्या परिसरामध्ये जिथं जिथं माळ आपल्याकडं उपलब्ध आहे, जिथं महापुराचा धोका होत नाही, अशा ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करतोय. आणि ती आता ह्या एशियन बँकेच्या ह्या प्रोजेक्टमध्ये त्याचासुद्धा आपण अंतर्भाव केलेला आहे. तर 2019चा ज्या पद्धतीनं महापुराचा उल्लेख झाला, त्या पद्धतीनं 2020 पासून एक संकट, कोरोनाचं संकट असं आपण म्हणूयात, पूर्ण जगावरती ते संकट होतं. तर शिरोळ तालुक्याची काय परिस्थिती होती आणि ते कशा पद्धतीनं आपण हँडल केलं? कोरोनाचं संकट ही सगळ्या जगावर होतं, ही खरी वस्तुस्थिती आहे. पण हे करत असताना सुद्धा योगायोगानं माझ्याकडं राज्याचं आरोग्य राज्यमंत्री पद होतं. त्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये होतं. आणि त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये राज्यातला पहिला कोरोनाचा पेशंट आवटी म्हणून हा आपल्या पुण्यामध्ये पहिल्यांदा आयडेंटिफाय झाला. आणि त्या पती पत्नीनं आपण पुण्यामध्ये पहिल्यांदा क्वारंटाईन करून आपण तिथं ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर ट्रीटमेंट केली. आणि ती आवटी म्हणून पेशंटनं त्यानं हे झाल्यानंतर, डिटेक्ट झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्याशी संपर्क केला. आणि त्याचा योग, मला पहिला पेशंट डिटेक्ट करताना माझा त्यात सहभाग हा होता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी माझा नंबर सगळ्या मीडियाच्या माध्यमातून देऊन टाकलेला होता, की कुणालाही कसली काय अडचण आली तर त्याने ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. आणि 2 माणसं मी 24 तास हे सगळ्या कामावर, केवळ नुसतं माझ्या मतदारसंघापुरतं नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही माणसाची कुठलीही अडचण असली आरोग्याच्या बाबतीतली तर त्या लोकांशी संपर्क साधावा. त्याला जिथल्या तिथं ज्या त्या जिल्ह्यामध्ये, ज्या त्या तालुक्यामध्ये, ज्या त्या शहरामध्ये तिची कशा पद्धतीनं व्यवस्था करता येईल, त्याला ऑक्सिजन कशा पद्धतीनं मिळता येईल, त्याला व्हेंटिलेटर ज्याला गरज आहे त्याला व्हेंटिलेटर कसं, त्याला औषधाची गरज आहे, रेमडेसिवीर गरज आहे, आणि काय गरज आहे, त्याला त्या पद्धतीनं सगळ्याच त्याला हे कशा मिळतील ह्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना माझ्या तालुक्यातसुद्धा हे सगळ्या आपण सगळी जी खाजगी डॉक्टर आहेत ह्यांनासुद्धा सगळे हॉस्पिटल उघडायला सांगितले. आणि विशेषतः कुंजीवन असेल, इथंसुद्धा आपण शासकीय यंत्रणा लावून कुंजीवनमध्ये जवळपास 100 ते 150 लोकांची आपण तिथं व्यवस्था केलेली होती. त्याचबरोबर संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये तिथं व्यवस्था केलेली होती. ती सोडून आपण जयसिंगपूरला इथं आपलं जे गणेश मंदिर आहे, गणपती मंदिर आगर भागामध्ये, तिथं आपण जवळपास 100 बेड, आणि त्या 100 बेडमध्ये आपण जवळजवळ 5 व्हेंटिलेटर आणि बाकीचे सगळे बाकीचे ऑक्सिजन बेड अशा पद्धतीनं बायपॅप जवळजवळ 10 का 11 अशा पद्धतीची व्यवस्था. आणि ही सगळी व्यवस्था करत असताना ही सगळी मोफत व्यवस्था आपण त्यावेळा ते उभा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा फायदा अनेक लोकांना झाला. आणि त्यामुळं निश्चितपणे त्या कोरोनावर आपण चांगल्या पद्धतीनं मात, कमीत कमी कशी जीवितहानी होईल ह्याकडं आपण लक्ष देण्याचा प्रयत्न केला. तर तुमच्या मते, म्हणजे राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या मते, जनतेकडून मिळालेली पोचपावती म्हणजे नेमकं काय काय वाटतं आपल्याला? जनतेच्याकडे ज्यावेळा मी लोकांच्यामध्ये जातो, तसा मी रोज किमान 2 ते 4 गावं मी रोज फिरल्याशिवाय मी संध्याकाळी घराकडे येत नाही, असा माझा स्वभाव आहे. पहिला ज्यावेळा जनतेत जातो त्यावेळा जनतेच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असते ते समाधान खऱ्या अर्थानं माझं यश आहे असं म्हटलं तर फारसं वागवणार. तर कृषी, सहकार, आरोग्य आणि औद्योगिक या सर्वच क्षेत्रातील कामगिरीबद्दल आपण आज खूप समाधानकारक माहिती सरांच्याकडून मिळवलेली आहे. आणि खरोखरच राजेंद्र पाटील यड्रावकर सरांनी केलेली ही या मतदारसंघातली कामगिरी आहे ती खरोखरच समाधानकारक आहे. तुम्हीसुद्धा तुमचं याबद्दलचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवू शकता. आणि आजच्या या सगळ्या चर्चेतून आणि या समाधानकारक उत्तरातून एक मात्र नक्की खात्रीशीर वाटतं की यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठीही जनता नक्कीच राजेंद्र पाटील यड्रावकर सरांच्या पाठीशी असेल.
तर आज या जनता माझ्या पाठीशी या कार्यक्रमामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर सरांनी आपल्याला आपला वेळ दिलात आणि खूपच छान माहिती दिली, त्याबद्दल मी तारा न्यूजच्या सर्व टीमकडून आपले सर खूप खूप आभार मानतो. खूप आभार आहेत आपले. आणि पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत तारा न्यूजच्या आणखीन एका नवीन एपिसोडमध्ये. जनता माझ्या पाठीशी पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद.